हॅलो बावड्यांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे मुकेश सर चॅनलवर. या चॅनलवर तुम्हाला मुद्दामून थोडेसे मोटिवेशन आणि अभ्यास कसा करायला पाहिजे, फिजिक्सचा अभ्यास करताना काय काय लक्षात घेणं गरजेचं आहे हे फार महत्वाचं आहे. मला माहिती आहे की 11वीतून 12वीत मुलं आता ट्रान्सफर होणार आहेत. काही मुलांनी तर अभ्यास पण चालू केला, काही मुलांनी 2-2 चॅप्टर पण केले असतील, काही मुलांनी चालू केलं नाही पण चालू करण्याची इच्छा आहे. पण सर उन्हाळे आहे है ना, सध्या लग्न फागणं फार बुरू होते आणि गावाकडे आ हा हा मस्त स्विमिंगला जायचं, इकडे जायचं तिकडे जायचं आणि फोन सर सुधरू देत नाहीये. काय करावं, थोडासा ऑप्शन द्या. पण निश्चित सांगतो भावानं, वेळ आहे, या वेळेचा उपयोग घ्या. नंतर वेळ भेटणं फार कठीण असतं. याचं कारण सगळ्यांना माहित आहे की नंतर कॉलेज चालू होतं, प्रॅक्टिकल्स असतात, नंतर आपल्याला दिवसभर एक्झर्शन होतं, कोचिंग असतात आणि या सगळ्या एक्झर्शन मधून माणूस थकतो आणि अभ्यासाला वेळ भेटत नाही. तर निश्चितच काही मुलांना असं होत असेल की सर मी अभ्यास करतो पण मला समजत नाहीये, तर टेन्शन घेऊ नको भावड्या, काहीच नाही. मस्तपैकी अभ्यासाला सुरुवात कर. हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी जमत राहतील. तर चला बघूया, क्लास 12 2025 मध्ये जे विद्यार्थी एक्झाम देणार आहेत त्यांना फिजिक्सचा हा ना असा अभ्यास करावा. सर असा करावा म्हणजे कसा करावा? तर अभ्यास करण्याच्या काही पद्धती आहेत. अभ्यास करताना काय काय अडचणी येऊ शकतात याच्याबद्दल पण आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे. कारण की अभ्यास करत असताना ह्या गोष्टी जर निश्चित लक्षात जर घेतल्या तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर सर आम्हाला जराचा अभ्यास करण्याच्या काही टेक्निक सांगा, हा फार विद्यार्थ्याचा सध्या मला असणारा फोन किंवा कॉमेंट्स आहेत आणि त्याच्यामुळेच हा विद्यार्थ्यांसाठी मुद्दामून हा व्हिडिओ बनवला चाललाय. तर अभ्यास करत असताना सर्वात आधी त्या चॅप्टर मधले बेसिक फॉर्म्युलेज माहित पाहिजे असतात. आता कसे असले पाहिजे, जसे की मी थोडक्यात एक उदाहरण सांगतो. एक ऑक्सिलेशन नावाचा चॅप्टर आपल्याकडे, ठीक आहे, हा ऑक्सिलेशन चॅप्टर आहे आणि या ऑक्सिलेशन मध्ये काय काय फॉर्म्युले मॅथमॅटिक्सचे लागतात ही पूर्वतयारी असणं गरजेचं आहे. आता साधासा एक फॉर्म्युला आहे की ए प्लस बी चा स्क्वेअर आहे, तर हे माहित पाहिजे असतं आहे की नाही. ए स्क्वेअर 2ab हा बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला माहित आहे का आपल्याला? विचारायला पाहिजे ना, माहिती पाहिजे की नाही, बरोबर आहे. दुसरा एक फॉर्म्युला आहे, तर हे फॉर्म्युले माझ्या मते सगळ्यांना माहित पाहिजे. साइन ए अधिक बी हा जो फॉर्म्युला आहे हा आहे साइन ए कॉस बी, ठीक आहे, प्लस कॉस ए साइन बी. तर मला म्हणजे असं सांगायचंय बाबा की प्रॉब्लेम हा आहे की हा भला फॉर्म्युला आपण 8, 9, 10 मध्ये वाचला असेल, शिकला असेल, पण माहितच नाहीये. आणखीन एक फॉर्म्युला यूज मध्ये येणार आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 180. आता हे फॉर्म्युले भरपूर विद्यार्थी असेत 9वी 10वी मध्ये आहेत. हे ट्रिग्नोमेट्रिक नावाचं एक चॅप्टर होतं बघा, पण केले नाहीत ना आपण. मग आता करणं गरजेचं आहे की नाही? हे फॉर्म्युले जर तुम्हाला माहिती नसेल तर या चॅप्टर मधल्या असणाऱ्या डेरिव्हेशनवर खूप मोठा फरक पडतो, खूप मोठा इफेक्ट होतो, खूप परिणाम होणार आहे. मग हिच्यासाठी आपल्याला बेसिक नॉलेज माहिती पाहिजे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगण्याची इच्छा करतो, जर तुम्ही 11th मधून 12th मध्ये जर येत असाल तर असे साधे साधे फॉर्म्युले तुम्हाला माहित असण्यासाठी गरजेचं आहे. माहित असणं गरजेचं आहे भाऊ, निश्चित गरजेचं आहे. खूप छोटे छोटे फॉर्म्युलेज आहेत की जे फिजिक्स साठी लागणार आहेत. लक्षात आलं? तुम्हाला आता पण एरिया, सर्कलचा एरिया माहिती आहे का? आहे, खूप मुलांना माहिती आहे, पण सराव असणं गरजेचं आहे, है ना. त्याच्यानंतर जर तुम्हाला स्पिअरचा एरिया काढावा लागला तो 4 पाय आर स्क्वेअर, राईट. नंतर तुम्हाला व्हॉल्यूम काढा म्हटला स्पिअरचा, तर माहित पाहिजे 4/3 पाय आर क्यूब. तर हे छोटे छोटे फॉर्म्युले जे आहेत, या फॉर्म्युल्याला तुम्हाला एकदा बघावं लागणार आहे. हे साधे साधे फॉर्म्युले तुम्ही, मी तर म्हणतो, जर तुम्ही खरंच जर अभ्यासू असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मला फिजिक्स आणि मॅथ मध्ये खूप मोठी हेल्प मिळायला पाहिजे, तर 8वी 9वी 10वीचे मग घातांकाचे रूल सुद्धा आहेत. घातांकाचे रूल सुद्धा आहेत. मी तुम्हाला याच्यावर पण बोलणार आहे की अभ्यास कसा करावा, टेन्शन घेऊ नका, पण हे आधी बेसिक करा. घातांकाचे रूल माहिती पाहिजे. जर घातांकाचा रूल असा असेल a raised to n into m जर असेल तर a raised to n into m. उदाहरण जसे की 10 raised to 2 याचा पॉवर जर असेल तर पॉवर सोबत असेल तर मल्टिप्लिकेशन 6 येईल. माहित पाहिजे ना, आहे की नाही. जर 2 बेस सेम आहे असं असेल, मल्टिप्लाय 10 raised to -5, तर याचं उत्तर 10 raised to -3 आहे. म्हणजे घातांकाचा रूल, पॉवरचा रूल काय यूज करायला पाहिजे. आता मी हे का सांगतो बरं, सांगण्याचं कारण असं आहे
की या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून फिजिक्स शिकवल्या जातात. पण त्यावेळेस तर विद्यार्थ्याची तेवढी अबॅबिलिटी किंवा विद्यार्थी कुठे ना कुठे कमकुवत असतो आणि तो कमकुवत पुन्हा त्या विद्यार्थ्याला मागे खेचण्याचं काम करतो, त्याला डिमोटिवेट करतो. भावड्याने एक लक्षात घ्या यार, आपण शिकायसाठी आलेलो आहात इथे, तुम्ही असं सगळे विद्यार्थी शिकायला आले. मग शिकत असताना का आपल्याकडे प्रॉपर प्लॅन आहे का? खरंच आपण नॉलेज गेन करण्यासाठी ते पुस्तक उघडून बसलेलं आहात का? हे स्वतःला एक प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. नाहीतर आई वडील म्हणतात म्हणून कोणाच्या समोर पुस्तक घेऊन बसायचं आणि मी वाचत आहे, मी अभ्यास करत आहे, पण मला फिजिक्स समजतच नाही. अरे भावड्या, स्वतःला प्रश्न विचारला, तू कुठे कमकुवत आहे? तुझा ठीक आहे 8वी 9वी 10वीला सर मी अभ्यास केला नाही चांगला, का मी आता करू शकतो का? हो, निश्चित करू शकतो. मी गॅरंटी देऊ शकतो. आता पण तुम्हाला स्वतःला नक्कीच दुरुस्त करू शकता. वेळ आहे. सर मी आता 12वीत आलोय, आता कसं शक्य आहे? बाबा शक्य आहे. रिअल सांगतो तुम्हाला. आता जसे की एक उदाहरण सांगायचंय की रिझल्टंट अँप्लिट्यूड काढण्यासाठी है ना, रिझल्टंट काढण्यासाठी तुम्ही असा एक फॉर्म्युला शिकला असाल, पॅरलोग्राम है ना, 2pq cos θ, राईट. तर हे फॉर्म्युले माहिती करून घ्या है ना. साधे साधे फॉर्म्युले माहिती नाही आहेत. 11वीची बिन फॉर्म्युल्याची लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॉमेंट करा, या व्हिडिओला जास्त व्हायरल करा. मी निश्चित तुम्ही जर या गोष्टीला सपोर्ट केला, निश्चित मी तुम्हाला खूप गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी तयार आहे तुमचा भाऊ. निश्चित 100%. पण तिच्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला 12वीला खूप सर अभ्यास करावा कसा, हिच्यावर हा महत्वाचा व्हिडिओ आहे, तिच्याबद्दल आम्हाला सांगा. सर्वात महत्वाचं जसं की मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं, तुम्ही एक ऑक्सिलेशन नावाचा चॅप्टर करत आहात आणि या ऑक्सिलेशन करत असताना सर्वात आधी तुम्ही काय करायला पाहिजे माहिती आहे का? समजा एका माझे व्हिडिओ बघत असतील, उदाहरण पकडतो मी असं, ज्याचे करत असतील असं काही नाही, माझं काही मत नाही आहे. माझं जर आवडत असेल तर माझे व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघत असताना तुम्ही एक व्हिडिओ बघितला किंवा पहिला चॅप्टरचं उदाहरण घेऊ, सांगायला जरा सोपं, कारण की पहिला चॅप्टर हा वाचत असतात मुलं म्हणून घेतोय. ऑक्सिलेशन घेऊ शकतो असं काही नाही. आता हा चॅप्टर शिकत असताना तुम्ही एक सेंट्रीपिटल फोर्स घेतला, तर या सेंट्रीपिटल फोर्सची सर्वात आधी तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे का? विचारा स्वतः. डिफाईन माहित आहे? नंतर याची डायग्राम माहिती आहे का? विचारा स्वतःला आपल्याला की डायग्राम येतं का? ठीक आहे. हिच्यातलं नंतर फॉर्म्युला माहित आहे का? चांगल्यापैकी फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. फॉर्म्युला त्याचा काय आहे? बरं, नुसते डायग्राम माहिती असून नाही चालणार, त्याचा फोर्स टुवर्ड द सेंटर, मतलब मला सांगायचं असं, त्याचा कॉन्सेप्ट माहिती आहे का तुम्हाला? तो कॉन्सेप्ट विचारा की बाबा मी नुसती डेफिनेशन, सेंट्रिपिटल फोर्स म्हटलं की तुम्हाला डेफिनेशन यायला पाहिजे, डायग्राम यायला पाहिजे, फॉर्म्युला, त्याचे कॉन्सेप्ट असतील, त्याचं है ना एक्झाम्पल आहे मित्रांनो, एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल येते का? ठीक आहे ना, बरोबर आहे ना. कॉन्सेप्ट आहेत, एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल झाल्यानंतर तुम्हाला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स माहित आहेत का? मी शॉर्टकट मध्ये लिहितो आता, ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स माहित आहे का? है ना. नंतर कॅरेक्टरिस्टिक्स माहित झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर न्यूमेरिकल्स येतात का बघा. न्यूमेरिकल त्याचे जे काही गणित आहे, जसं की फॉर्म्युला सगळ्यांना माहिती की एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बार, हे शिकला का तुम्ही? एम आर ओमेगा स्क्वेअर एम व्ही ओमेगा, राईट आहे. ओके, त्याच्यावर तुम्हाला न्यूमेरिकल येतात का? आणि न्यूमेरिकल आल्यानंतर तुम्हाला याची जर है ना, ठीक आहे, याचे तुम्हाला MCQs ची थोडीशी प्रॅक्टिस करून बघा. जो विद्यार्थी या स्टेप फॉलो करत असतील, असा अभ्यास करत असतील, मी तुम्हाला सांगतो दुनियातला कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या, मग ते CET असू द्या, नीट असू द्या, JEE असू द्या, सगळ्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी हे कॉन्सेप्ट निश्चितच तुम्हाला मदत करणार आहे. म्हणून पुन्हा सांगतो, डेफिनेशन, डायग्राम, फॉर्म्युला, कॉन्सेप्ट, एक्झाम्पल, कॅरेक्टरिस्टिक्स, न्यूमेरिकल, MCQs. आता हे सगळं झालं. प्रत्येक गोष्ट अशी करायला पाहिजे. सेंट्रिपिटल, मग सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, याचाच तुम्हाला दुसरा कोण आहे? सेंट्रिपिटल. जसं सेंट्रीफ्युगल आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. आता सेंट्रीफ्युगल आणि सेंट्रिपिटल फोर्स मध्ये पुन्हा फरक काय आहे? फरक म्हणजे काय? डिस्टिंग्विश बिटवीन, इंग्लिशमध्ये त्याला डिस्टिंग्विश बिटवीन हे आहेत. तर डिस्टिंग्विश बिटवीन हिच्यामधलं तुम्हाला करता आला पाहिजे. म्हणजे मला सांगायचं काय, आणि हे सगळं जरी करत असाल, म्हणजे पॉईंट टू पॉईंट करत असाल, याच्यानंतर बँक रोड आहे, कोनिकल पेंडुलम असेल, व्हर्टिकल मोशन असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग मोशन असेल, रोलिंग मोशन असेल, पॅरलल ऍक्सिसचा थेरम असेल,
परपेंडिक्युलर ऍक्सेस का थेरम असेल. ओके, मला काय म्हणायचं कळालं. आणि हे सगळं करून तुम्ही रिव्हिजन किती करता. नाहीतर मराठीत एक म्हण आहे, पुढे पाठ मागे सपाट, असं झालं नाही पाहिजे. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचायचा. तुमचे कोणी पाहुणे रावणे है ना असतील तर नक्की पोहोचा. निश्चित या अभ्यासाची सुरुवात अशी जर करसाल तर तुम्हाला फिजिक्स कठीण जाणार नाही. फिजिक्स सोपा करण्याचा फंडा आहे. तर चला, तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की जर आवडला असेल तर कॉमेंट करा भावा, तुम्हाला काय पाहिजे तसे मी व्हिडिओ बनवत राहील. तर जय हिंद, जय भारत. भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा. बाय 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 बाय.